मंडळी, शेरलॉक होम्स, व्योमकेश बक्षी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी सज्ज झालाय कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. अस्सल गावरान विनोदाची उकल करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत कोकणची दोन रत्न अर्थात रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. नीट करा. रेडी आहेस काय? नीट नाचा. समजू नको भोळ मला आहे गमिशाना, समजू नको भोळ मला आहे गमिशाना. अरे सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा गाना, सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा गाना. ला 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 ला. ए भले नमनातल्या गाण्यावरची काही टिपटिप बरसाची आता मारली जाय ना बोस. हे ना तुला नमनात घेतील आणि तू काय त्याच्या मागं धुवत होतास काय? तुला हिला पुढे होणार ना. आता जसं सांगितलंय जसं शिकवलंय तसं जाऊन करा. कळलं काय? जावा जा. मला सतू नका. एजन्सी चालू केली मी बाजूला वा झाला. हा चला झालं 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 काय? काय झालं आता तुम्ही म्हणाल ह्याला मी नाचायला कशाला बोलवलं? तर काय झालं? भाड्यात माणसं ठेवलेत नाचायला म्हणून त्याला बोलवलं. मी नाचत येतो माझ्या अंगात एक वेगळी शकीरा वलवलते. ती वलवली की धापा लागतात आणि पुढचे डायलॉग आणतात सगळे. म्हणून म्हटलं आज नाचायचंच नाही. सगळी वेल्डिंग काय ती पुढच्याची करायची, फुफ्फुसाची करायची नाही. म्हणून म्हटलं मी काय नाचलं नाही. तर सगळ्यांनी ओळखलं वाचायलाच. ज्यांनी ओळखलं नाही बरेच दिवसात गॅप पडलाय त्यांना सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय? हे आठवलं. एवढ्या दिवसांनी हे माझं बुलबुली सौंदर्य तुमच्या समोर घेऊन याचं कारण म्हणजे असा परवा एकदा दुपारी कोरड्या खाल्ला अंड्याचा आणि असा टेकून बसलो होतो. तेवढ्याच माझी बायको गाऊनवर ओढणी घेऊन धावत आली. चारानं हरवलं चारानं हरवलं म्हणाली. तर शोधून द्या. मी लगेच माझी अक्कल लावली. धाकट्याला 2 केली खायला दिली. 10व्या मिनिटाला चारानं बाहेर आलं. 10व्या मिनिटाला चारानं बाहेर आलं. तेव्हा मला लगेच कळलं माझ्यात एक बॉन्ड आहे. जेम्स बॉन्ड वाला बॉन्ड. तर बॉन्ड आहे. लगेच काय अक्कल लावली. म्हटलं लगेच एजन्सी काढून टाकली. STD डिटेक्टिव्ह एजन्सी. आता सगळं शोधणार आहे मी. पण एकट्यानं करून चालायचं नाही, सोबत कोणतरी एक ताडगडी पाहिजे. म्हणून मुंबईवरनं एक ताडगडी बोलावलाय. आलाय तर हेल्पटतोय कुठं? पिंड समजून कावल्याने उचलून आले की काय त्याला? हॅलो कुठे कुठे? हॅलो 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 कुठे? अल्फा टू डेल्टा, डेल्टा टू अल्फा, रॉजर सुरवे, एजंट विनोद कमिंग सर. भावा हे भावा, हा नाव सांगितलं नसतं तरी चाललं असतं. काय सर? आल्या आल्या लपलायस म्हणजे तुझं नाव विनोदच असणार हे मला कळलंय. आणि हा सर जास्त वेळ लपू नको. हा? या स्टेजवर जर विनोद लपला बराच वेळ तर नंतर सापडत नाही. कळलं काय? आणि एकदा का सापडला नाही की पुढची 15 मिनिटं फक्त धावपल होते. कळलं काय? सर लवकर भारी आहे. कमिंग कमिंग सर. कुठे आहेस तू? सर मागे बघा सर. कुठे? मागे बघा सर. कुठल्या? सर मागे. कुठल्या इथं? सर आता पुढे बघा सर. अरे सर बाय घे. सर रत्नागिरीचा विजय सेतुपती वाटतोय का? सर हा. ऍक्च्युली माझं नाव विनोद नाही आहे सर. काय मग? तो पण नाव ते डिटेक्टिव्ह आहे हा, हा, ना. हा. हॅलो सर. हॅलो 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 सर. हा. सर बापरे. सर मला गुप्तहेर बनायचं सर. कळलं मला ते. यस सर. म्हणजे मला जोराचा डिटेक्टिव्ह बनायचं आहे. जोराचं म्हणजे? म्हणजे सर जेम्स बॉन्ड, हा. शेरलॉक होम्स बाय की. असा मोठा डिटेक्टिव्ह बनायचं सर. हा. मोठ्या मोठ्या केसेस मला अशा सोडवायच्या सर. काय बोलतोस काय? यस सर. वा, सोडवणारच ना तू? हो सर. हा, मग फक्त ते शेंद्रू गानू देवलेकर कुठे आहे सर? इकडे इकडे आहे. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. कळलं काय? तुम्ही शेंद्रू गानू देवलेकर आहात? म्हणजे काय? सर ते मोठे डिटेक्टिव्ह असं ऐकलं मी. मग मोठ्याच आहे मी. तुम्ही ह्या कपड्यात डिटेक्टिव्हगिरी करणार आहात? अरे गेले 4 वर्ष या कपड्यात फालतूगिरी करता वाय. डिटेक्टिव्हगिरी करायला काय प्रॉब्लेम आहे? मी याला बोलणार काय पण. आणि तू काय वेगळं केलंस आहे?
सर मी वेगळं करायला गेलो होतो 1.5 वर्ष बाहेर होतो सर. कळलं मला ये नाही सर. तू जाताना एकटा जातोस ना बाकीच्याला पण घेऊन जातोस बरोबर. मी आला माझं ऐकता कशाला? मी पण आपला ऐकतो आपला गप्पा तिकडे आलायस का? हा, सर. कळलं ना? हा, सर. आणि तुम्हाला साधा सुद्धा माणूस समजू नका कपड्यावर लक्षात ठेव. म्हणजे काय? दिसतं तसं नसतं का लक्षात ठेव. हा आणि मी एकदम साधा सुद्धा माणूस नाही लय पोचलेला माणूस आहे मी. म्हणजे मी उडत्या पक्षाची सावली बघून सांगतो की वर उडणारा पक्षी नर आहे की मादी. एवढं कडक डिटेलिंग आहे माझं. कळलं काय तुला? हे चांगलं सर, ब्रिलियंट आहे सर. हा. सर पण मला डिटेक्टिव्ह बनायचं सर. होय काय? काय करू सांगा सर. काय? सर फक्त माझं नाव खूप भारी ठेवा सर. होय काय? म्हणजे माझ्या नावाचा ना असा दरारा झाला पाहिजे सर. दाराला होणार तुझं नाव. हा. पण तू एवढं बोलतोस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी असेल ना. आहे ना सर. काय आहे? म्हणजे माझं नाव आपण डिटेक्टिव्ह गेम स्विंगर ठेवूया, हा. गेम चेंजर ठेवूया, किंवा मग गेम अल्टीपल्टी असं ठेवूया. हे टुर्नामेंटची नावं झाली सगळी. हा काय? आपल्याला काय पाहिजे? भरवायचं क्रिकेट भरवायचं वेगळं पाहिजे. कोकणातलं नाव पाहिजे काहीतरी. कोकणातलं शोधूया मागे जाऊन. हा. लय बसून बसून होतं इकडे ये. सर जास्त मागे जाऊ नका. अडले गावला मस्त नाव आहे सर. नाही. डिटेक्टिव्ह ट्रिक गावलं. ये नाव पुढे आहे. हा पुढे नाव पुढे आहे. काय सर? डिटेक्टिव्ह गटलू. डिटेक्टिव्ह गटलू बरोबर नाही वाटत सर. मग काय? त्यापेक्षा सर माझं नाव चांगलं आहे सर. काय बदाम. मग गटलू काय वाईट आहे? गटलू काय वाईट आहे? अहो नाही सर. त्याला नाव म्हणतो बदाम. नावात काय नसतं. म्हणजे? अरे नावात काय नसतं. आता आमच्या शेजारी चंदन राहतो हा. म्हणून त्याला काय दिवस रात्र आम्ही पाटावर उगलताव. सगळं पाय ना संसार करतोय ना. मग बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं वेगळं पाहिजे लक्षात घे. सर. पण मला वेगळं काहीतरी करायला मिळेल ना? हा संधी मिळेल मिळेल ना? मिळेल मिळेल मिळेल. वेगळं म्हणजे तुला वेषांतर करायला मिळणार नाही इकडे. सर वेषांतर. मग? सर मी मिनिटाला रूप बदलतो सर. काय बोलतोस काय? हो सर. सर आता कोकणात येत होतो हा. ना, ते मी रेल्वे मधले फेरीवाले बघितले होय सर. काय? मी त्यांचं रूप घेऊन दाखवू दाखव, दाखव. हे बघा सर, बघा. हा. ते हातात त्यांच्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात, बाटल्या Yes, 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 असतात yes. आणि ते असे विकतात सर. कळलं कळलं कळलं. ए थंडा कोल्ड ड्रिंक पाणी बॉटल. ते कोकणातले रस्ते वळणाचे आहेत ना, म्हणून वळण. हा. ए थंडा कोल्ड ड्रिंक पाणी बॉटल. मध्येच गाडी डोंगरावरनं जाते काय? हा सर. हा. सर वेगळं पण आहे. वेगळं काय? हा वेगळं. हे बघा सर, वेफरची पिशवी आहे. हा. ए मामीने बनवले, मामाने आणले, वेफर वेफर वेफर. म्हणजे इकडच्या ना आस लावायची आणि द्यायचं इकडच्या ना. बरोबर. ए मामीने बनवले, मामाने आणले, वेफर वेफर वेफर. हे पण आहे सर. होय काय? हा सर. आणि सर कोकण सोडून दुसरीकडे गेलात ना, कुठलं? तर हा. ते घाई आहे सर. घाई आहे काय? म्हणजे सर हे बघा असं. कसं आहे? घे 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 नाशिक चिवडा. परत घे. त्यांनी परत बोलवलं की घे 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 नाशिक चिवडा. होय का? सर हा तिसरा वाला डायरेक्ट तोंडात देतो की कसं काय? नाही, एवढा घाईत आहे म्हणून विचारलं. पैसे घेतो ना आता. सर ओरिजिनल वाटलं की नाही सर? ओरिजिनल वाटलं. हा, हा. पण तुझं बघून आमच्याकडचा पण एक आठवला. कोण सर? दही एवढाच बोलतो. हा, सर. अरे एवढाच करतो जा. होय का? सर दही कुठला? हा सर अजून वेगळं पण आहे सर. कुठला आहे? सर मी शायर पण बनू शकतो. हा कुठला? यूके. हा यूके हम ऐसे वैसे शायर नहीं है, हा हा तो अर्ज किया है, हा. अर्ज किया है. काय माझी खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. कुछ राज ओठों में दबे ही अच्छे लगते हैं. ये ये इकडे ये. मला वाटलं आता वस्तीला जातोस की काय. इकडे ये. याला. चल काय स्किट कुठला आहे कुठला शेअर कर. तुला काय सांगितलं व्हेरिएशन दाखव ना. पण जर वाटलं ना शायर. वाटलं मला सर वाटलं. मला डान्स पण येतो सर. डान्स पण सर येतो? चंद्राचा डान्स. गातो, ए, ए. त्यांना कळलंय एकदा. किती वेळा ऑडिशन देशील? हा कळलं चाललंय. माझं वेषांतर कसं वाटलं सर? वेषांतर तुझं चांगलं हा, आहे. सर. म्हणजे तू डिटेक्टिव्ह मला नटसम्राट वाटतोस आहे. लक्षात घे. Thank you, sir. एका बॉडीमध्ये एवढी माणसं ठेवली घुसमट्टीला. लक्षात ठेव. त्याला बाहेर काढ वेलच्या वेळी. पण टेन्शन घेऊ नको. हा. पर थांब वेगळं करायला लागेल. वेगळं? इकडं. बरं सर हे मस्त शोधलं तर सर वाक्य आठवायला. हा आठवलं 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 आठवलं. आता काय आहे? हा. हे एवढ्या वेषांतराची गरजच नाही आपल्याकडे. हा. कारण आपला कोकण आहे. हा. आपली साधी बोली माणसं हा आहे. काय? तुला काय करायचंय? हा. ह्याच्यापेक्षा वेगळं वेषांतर करायचंय. तुला ना म्हैशीचं कातडं घालायचंय आणि सकाळी निमरीचा पार आहे त्याच्याजवळ एक बाजूला कचऱ्या कुंडी हा, आहे. सर. त्याच्याजवळ जाऊन उभं राहायचंय. कारण सगळ्या गावातली लफड्यांचं उगमस्थान ते कचरा कुंडी आहे. सगळे इथं गप्पा मार असतात. तुला त्यांच्या गप्पा ऐकायच्या आहेत. सर हा
मी म्हैशीचं कातडं घालून कचरा कुंडीजवळ उभा राहीन सर. हा पण रेड्याने माझा कचरा केला तर? लय घाबरतोस तू. हा, सर. अरे डिटेक्टिव्ह म्हटल्यावर जीवाला धोका असणारच ना, पत्करायला यायला पाहिजे. अहो सर, पण मी इथे केस सॉल्व्ह करायला आलोय. केस हे solve- कुठलं तुम्ही सांगताय इथे म्हैशीचं कातडं केस सॉल्व्ह करायची सर? भांबेडचा दीपक लांजेकर आहे ना, त्याचा फोन आला हा. होता. पेटदेवला एक वाघ पिसाळलाय, हा. त्याला पकडायचंय आपल्याला. वाघ? हा. हो सर, हे? तुम्ही येडे आहेत काय? नाही. अहो वाघ फॉरेस्ट ऑफिसर पकडतात. होय काय? आपण डिटेक्टिव्ह केस सॉल्व्ह करावी लागेल. केस याच्या मला सगळं एखादी माहिती आहे. केस आठवा काल घडलेली वगैरे सर. भलपट्ट्याने जरा पुढचं ऐकून घे. हा सगळं मला माहिती आहे की ते फॉरेस्ट ऑफिसर पकडतात. हा. पण आपण वाघाला पकडला हा. तर एजन्सीचं नाव मोठं होईल ना, हवा होईल ना. अहो सर, वाघाने मला खाली तर माझी हवा जाईल सर. मला नाही करायचं, हे वेगळं काहीतरी करूया सर. कोरल्याच्या तिट्यावर एक पार आहे, तिथे रात्री 12 वाजता एक बायंग बसतं. बायंग भाईंगा म्हणजे? बायंग म्हणजे भूताचा प्रकार आहे कोकणातला. कळलं काय? हा. आणि ते साधं सुद्धा झपटवत नाही. मग? जाणाऱ्या माणसांना गाणं ऐकवतं आणि मग कुदवतं. गाणं पण कुठलं आहे माहितीये काय? झाल्या तिन्ही सांजा, जवळ हाय गावलांजा, वाटत भेटला कोणतर, फोडीन त्याचा गांजा. सर लोकांना वाटतं नवारी नेसून कोणतरी वाट बघताय, माग झाडायचं जातात. सर ही फालतूगिरी आहे सर. काय फालतूगिरी? अहो, ही चांगली एजन्सी असेल म्हणून मी आलो. मग? मुंबईत करेन ना मी कुठेतरी. आणि हे काय लिहिलंय सर? काय? आल्यावर आत्ता वाचतोय डिटेक्टिव्ह. हा. अहो डिटेक्टिव्ह असतं ते. डिटेक्टिव्ह असतं काय? हा एवढा खर्च तरी कशाला केलाय? अरे. मला नाही तुमच्यावर काम करायचं. संपलं? हे मी इकडे येतो, 10 मिनिटं मनोरंजन होतं आणि जातो मी. अरे. वेगळं काहीतरी करा नेक्स्ट टाइम. झालं? अरे दल्ल काय, माझं चुकतं काय? जाऊ दे दादा, तू करशील काय रे? तू तरी कर काय? वा 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 वा, नेहमीप्रमाणे दर्जेदार फालतूगिरी. सई. मला आज खूप आनंद झालाय, कारण शेंद्रू गानू देवळेकर ही सिरीज तुझी आहे म्हणजे श्रमेश. पण आज प्रथमेश भाव खाऊन गेला आणि मी खूप खुश आहे. पण मॅम मस्त कडक. आणि पहिल्यांदा असं झालं की तू एवढा भाव खाल्लायस. म्हणजे मला हे असंच वरच्यावर घडताना बघायला खूप आवडेल, कारण मला असं वाटतं हेल्दी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये असली तर आपण जास्त अजून पेटून काम करतो. आणि तुमचं लिखाण आणि तुमची शैली तुमच्यासारखीच आहे, लिमिटेड एडिशन. मजा आली. लवली लवली. ऑल द बेस्ट बॉयज, कीप इट अप.